भयम भूतम भयम भूतम हॅलो गाईज, तुमचं खूप खूप माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खूप वेगळा असणार आहे. तर मी नेहमीच माझ्या व्लॉग्समध्ये म्हणत आली आहे, आजचा व्लॉग माझ्यासाठी थोडासा वेगळा असणार आहे. पण खरंच आजचा जो व्लॉग आहे तो खरंच खूप वेगळा असणार आहे. कारण मी फर्स्ट टाइम लाईव्ह स्क्रीनिंगला चालली आहे एका मूवीच्या, आणि तो पण मराठी मूवी आहे. 24 जुलैला तो रिलीज होणार आहे थिएटर्समध्ये, आणि आज त्याचं लाईव्ह स्क्रीनिंग आहे. तर आतापर्यंत आय गेस तुम्ही मूवी ओळखला नसेल तर मी सांगून देते. तर त्या मूवीचं नाव आहे भूतम भयम. तर हा मूवी जे सगळ्यांनाच माहिती असेल, ऑरेंज ज्यूस गँग ज्यांची जी टीम आहे, जसनील सिंग झालं, शुभम झालं, सरफरे वहिनी, हे सगळे जे लोक आहेत, हे सगळ्यांनी मिळून त्या पिक्चरमध्ये एकत्र काम केलं आहे. आणि आज त्याचं लाईव्ह स्क्रीनिंग आहे. तर मी तर खूप एक्सायटेड आहे ते बघायला. आणि हे ठाण्यामध्ये आहे. तर आता सध्या वाजलेले आहेत 3:30 4. तर 5:30 नंतरचं ते जे आहे ते चालू होणार आहे. तर बघूया आता. मी आहे, माझे फ्रेंड्स पण आहेत अजून माझ्यासोबत. तर आम्ही आता चाललोय आणि मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही पण हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण ऑफकोर्स तुम्हाला व्लॉगमध्ये मे बी कुठेतरी ते दिसतीलच जे ऑरेंज ज्यूस गँगची टीम आहे. कारण खूप एक्सायटेड मी एवढ्या वेळा बोलते, कारण ज्या लोकांना यूट्यूबमध्ये मी खूप अगोदरपासून बघत आली आहे किंवा फॉलो करत आली आहे, सगळ्याच लोकांना त्यांना मी आज समोरून बघणार आहे. आणि ती जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती एकदम भारी आहे. तर हा ॲक्च्युली जो इव्हेंट आहे तो एकदम म्हणजे फॅन्स लोकांसाठी होता, बेसिकली यू कॅन से. तर मी तो फॉर्म रँडमली भरलेला आणि अचानक मला इन्व्हिटेशन आलं, आणि अजून माझ्या बरेच 2-3 मित्रांना पण इन्व्हिटेशन आलेलं होतं. तर मी डिसाईड केलं मग जाऊया, वाय टू मिस अ चान्स. आणि मी आता चाललेली आहे. तर तुम्ही पण व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि अजून पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. तर गाईज, आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे. देवगन सिनेक्स आहे इथे, आणि तो जो थिएटर आहे तो बहुतेक आत आहे. पण बाई तुम्ही बघू शकता एवढे कॅफेज आहे. ते बघा, इथे वेस्ट साईड आहे. ओ माय गॉड, असं वाटतंय कुठल्या तरी वेगळ्या देशात आले की काय. हे बघा, आमच्या छत्री उडाली. गाईज, यू कॅन सी एवढं मोठं आहे हे. स्टारबक्स सगळे आहेत तिथे. जिमीज बर्गर आहे. आता हा बघा, भेटला. येस, वी गॉट इट. हिअर इज दॅट देवगन सिनेक्स. थियोब्रोमा पण आहे. बाहेर जायची गरजच नाही आहे. जे इकडे राहतात लोक, त्यांना बाहेर जायचीच गरज नाही. आता आम्हाला माहिती नाही कुठे जायचंय. खरं आम्ही एंट्री केलेली आहे. कुठे जायचंय गाईस, तुम्ही बघू शकता. हा थिएटर आहे की काय आहे? पार्लिमेंट वाटतं. तुम्हाला वरून दाखवते. आता गाईज, आम्ही आता इथे तिकीट काढतोय. इथे अनिकेत घोडे आहे. गाईज, आता आम्ही एंट्री केलेली आहे, आणि यू कॅन सी आतून हे कसं आहे. एकदम भारी आहे. मी आत्तापर्यंत एवढा भारी थिएटर किंवा बाहेरचं एम्बियन्स एवढं बघितलं नव्हतं. दिस इज द मूवी. गाईज, इथे ऑलरेडी आत लोक आलेली आहे. गाईज, थिएटरमध्ये तर आम्ही आलेलो आहे. तर खूप लाईन आहे. कुणाला असतंय. आणि त्यांनी जे फोन्स आहेत ते लॉक करायला सांगितले, त्यांनी पाऊचमध्ये टाकायला सांगितलं ऑफकोर्स. कारण रिलीज व्हायच्या कोण परत हां तेच. आणि आम्हाला तुम्हाला एक गोष्ट भेटली ती दाखव. मला ह्यांच्याकडून भेटलंय फ्री वाउचर, कोको कोला, पॉपकॉर्न आणि समोसा. तर आम्ही आता जातोय बघायला की आम्हाला खरंच भेटतंय की नाही. बघ, ह्यांना विचार येतो.
जर मी विचार केलेला आमचं लॉल होईल खरं भेटतंय ऑफकोर्स द्यायलाच लागेल त्यांना. गाईज फायनली आमचं आलेलं आहे पेप्सी, समोसा आणि पॉपकॉर्न. जे पण शूट करतात 4-4 करून 300 मला 2 मिनिटं श्वास मिळते. पहिले मला सांगा सगळ्यांचे फोनचे कव्हर निघाले? सगळ्यांची मेमरी वगैरे आहे बाकी? आता भरपूर काय शूट करायला लागलं. पहिले आम्हाला सांगा तू वेगळा भेट मला. सगळ्यात पहिला प्रश्न पहिले तर म्हणजे थँक्यू सो मच. एवढ्या पावसात तुम्ही इथे पोहोचलात आणि गर्दी केली आणि तुमचा वेळ काढून आमची फिल्म बघायला आलात. थँक्यू सो मच. सगळ्यात थँक्यू फॉर तिकीट. हे आमचे सर आहेत रामचंद्र गावकर, डिरेक्टर आहेत. आमचे दोन एकदम प्रेमळ आणि हँडसम प्रोड्युसर तिकडे आणि तुम्ही जे काय ऑरेंज ज्यूस गँग ओळखताय आणि जे काय तुम्ही आम्हाला शेअर करता त्याबद्दल थँक्यू. बट दिस 3 एक नंबर. मागे प्रोड्युसर्स कडे एक बाग गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुम्ही आमच्या जर्नीचे तर पार्ट आहात. तुम्ही आम्हाला बघितलं मोठं होताना किती काय काय आम्ही काय काय गोष्टी केलेल्या. आम्ही किती लोकांचे म्हणजे ऍक्टर्सचे फिल्म प्रमोट केले आणि छोटे छोटे सीन केले काही फिल्म मध्ये जिथे आम्ही मित्रांना बोलायचो किंवा तुम्ही पण जायचे की अरे इंटरव्ह्यूच्या आधी आहे तो त्याच्यानंतर नाही. मग तुम्ही फक्त त्या सीन साठी आज जायचे आणि मग थिएटर मधून निघून जायचे. बट दिस इज द फर्स्ट टाइम जिथे आम्हाला लोकांना सांगायला आवडते की थिएटर मध्ये कधीही जा. आम्ही डान्स दाखवावरती आणि आम्ही डेअर टू ड्रीम अँड डान्सचा तो पिक्चर बद्दल मूवी बद्दल आता काय म्हणून सांगू. मी स्वतः मी मुंबईकर आहे, गोव्याला सेटल झाली लग्न करून आणि त्याच्यासाठी मी ह्या सगळ्यांना घेऊन आपल्या मुंबईत आलेली. आमची मुंबई
सगळेच बोलले तर आपण सकाळी बोलायचंय फक्त तुम्ही आज हा चित्रपट बघितला काल नंतर स्टोरीचं रोल काल प्रिपेअर झाला क्रिएटरची फिल्म बघितली वगैरे आम्ही अजून फिल्म बघितली नाहीये आमच्या आधी फिल्म बघितली आणि हा मान आवाज तुम्हाला द्यायचा होता एवढी वर्ष आम्ही पहिल्यांदा एक फिल्म बघू आमच्या आई बाबांसोबत आणि आमच्या जे कास्ट अँड क्रू आहे तेवढ्या क्रू मेंबर्स सगळ्यांसोबत आणि आय होप तुम्हाला हे ऐकून स्पेशल वाटलं असेल खूप कंट्रोल करतोय स्वतःला असं बाहेरून असं ऐकतोय वगैरे पण ते मजा नाही त्याला नीट आम्हाला बघायचे ते फिल्म बट जे काही तुम्ही आता सांगताय ते ऐकून खूपच म्हणजे खूपच भारी वाटतं आम्हाला पण नाही कळलं की काय काय गोष्टी हिट होत आहेत आणि कुठल्या काय शूट केलंय सो सगळं आता उद्या सगळे इमोशन्स आमचे बाहेर एवढे 1 वर्षापासून आम्ही धरून ठेवली फिल्म आम्ही मागच्या वर्षी शूट केली आहे मे जून मध्ये इट वॉज अ लॉंग जर्नी बट आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आम्ही क्विकली तुम्ही सगळे इथे थांबा होमवरती एक हुक शेअर करू आपण बाहेर जाऊन फोटो सेल्फी बाहेर करूया बाहेर आपण एक जागा आहे इथेच बाहेर तिथे आपण थोडंसं सिस्टमॅटिकली म्हणजे सगळ्यांना मिळेल क्विकली आणि सिस्टमॅटिकली फोटोज काढून सेल्फीज काढू ग्रुपने असेल तर बेस्ट होईल एक पण थँक्यू सो मच तुम्ही एवढं लांबून आलात मराठी सिनेमात तरुण क्राऊड जात नाही असा खूप लोकांचा समज आहे पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं की नाही मराठी सिनेमात तरुण क्राऊड जातो आणि अजून अजून तरुण क्राऊड जावा यासाठी हा सिनेमा राम सरांनी आम्हा 7 मित्रांना घेऊन गाईज ते फिल्मचे डायरेक्टर बसलेले आहे इथे सगळे केवढं जवळ आहे तुम्ही बघू शकता मी इथे सेल्फी काढते गाईज आत्ताच आम्ही लाईव्ह स्क्रीनिंगमधून जस्ट बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला हे असे बॅचेस भेटलेले आहेत तर मी मूवीचा ऑनेस्ट रिव्ह्यू देईल तुम्हाला जेव्हा मी ट्रेलर बघून आलेली ना तेव्हा असं एकदम हॉरर टाईप वाटत होतं बट असं काहीच नाही आहे मूवी एवढ्या एंटरटेनिंग आहे एवढ्या म्हणजे मराठी मूवी एवढे एंटरटेनिंग असू शकतात हे मला वाटलं नव्हतं आणि ऑरेंज ज्यूस गँगनी जी ॲक्टिंग केली ओ माय गॉड चुम्मेश्वरी आणि तुम्ही पण तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा मूवी नक्की बघा तर 24 जुलैला हा मूवी रिलीज होणार आहे भूतम भयम आणि गाईज मी फर्स्ट टाईमच ठाण्याच्या देवगन सिनेक्समध्ये आलेली आणि तुम्ही मागे बघू शकता आणि त्या साईडला पण की एवढा भारी थिएटर आहे म्हणजे एकदम असा रॉयल लुक देतो आहे आणि खूप छान आहे खूप छान आहे मला असं थिएटरमध्ये आलेलं असं वाटलं की एकदा तरी मी माझ्या दीदीला किंवा माझ्या ज्या मैत्रिणींना हा थिएटर सजेस्ट करेल तर येस थिएटर वॉज गाईज आमचं फोटोज व्हिडिओज सगळं काढून झालेलं आहे खरं आमच्या मित्रांना अजून तिथून हलायचं नाही आहे अजून फोटोज काढायचे आहेत अजून फोटो काढायचे आहेत कसं पॉसिबल आहे ते सगळ्यांना एक एकच फोटो देतात आणि असं ह्यांना 2-2-3-3 फोटो काढायचे आहेत आता पुढे माझा डायरेक्टर बसला आहे तर गाईज ते ग्रीनमध्ये आहे डायरेक्टर इथं चाललं फोटोशूट येस तर गाईज आमचा मूवी आता झालेला आहे आणि ह्या व्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा आणि कमेंट पण नक्की करा तर गाईज लाईव्ह स्क्रीनिंग पण एक नंबर होतं खूप मजा आली आणि नक्की ह्या मूवीला एकदा जावा भूतम भयम भूतम भयम भूतम भयम